नमस्कार मंडळी. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज हे आपल्या कीर्तनामधून साधेपणा, संस्कार आणि दिखाव्यापासून दूर राहण्याचा संदेश देत असतात. लग्न समारंभ साध्या पद्धतीने करावे, अनावश्यक खर्च टाळावा असे ते अनेकदा आपल्या कीर्तनातून सांगतात. मात्र त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यानंतर आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि आलिशान घराची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. इंदोरीकर महाराजांच्या निवासस्थानाचा मुख्य प्रवेशद्वार विशेष आकर्षक ठरत आहे. घराच्या प्रवेशासाठी सुंदर लाकडी दरवाजा तयार करण्यात आला असून त्यावर पारंपरिक कलाकुसर करण्यात आल्याचे दिसते. दररोज ताज्या फुलांनी सजवण्यात येणारे हे प्रवेशद्वार पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचं सांगितलं जातं. घरात प्रवेश करताच धार्मिक आणि सकारात्मक वातावरणाची अनुभूती येते. याच हॉलमध्ये इंदोरीकर महाराजांसाठी खास मोठे आसन ठेवण्यात आल्याचे दिसते. हे त्यांचे नियमित बसण्याचे स्थान असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर आधुनिक सुखसुविधांनी सुसज्ज असा टीव्ही युनिट देखील हॉलमध्ये पाहायला मिळतो. धार्मिक वातावरण आणि आधुनिक जीवनशैली यांचा अनोखा संगम या घरात जाणवत असल्याची चर्चा आहे. इंदोरीकर महाराजांच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेला भाग म्हणजे पुस्तकांसाठी तयार करण्यात आलेली विशेष भिंत. त्यांच्या कीर्तन आणि समाज प्रबोधन कार्यासाठी मिळालेले अनेक पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि ट्रॉफीज या ठिकाणी व्यवस्थित मांडण्यात आले आहेत. ही संपूर्ण भिंत त्यांच्या दीर्घ सामाजिक आणि धार्मिक प्रवासाची साक्ष देताना दिसते. घरात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष या भागाकडे वेधले जाते. घराच्या पुढील भागात सुंदर आणि आकर्षक देवघर तयार करण्यात आले आहे. फुलांनी सजवलेले हे देवघर घरातील शांत आणि आध्यात्मिक वातावरण अधिक उठवदार बनवते. देवघराच्या शेजारी विठ्ठल रुक्माईंची मूर्ती स्थापित करण्यात आली असून त्यातून महाराजांची धार्मिक आस्था दिसून येते. इंदोरीकर महाराजांचे घर 2 मजली असून दुसऱ्या मजल्यावरही आकर्षक आधुनिक फर्निचर करण्यात आले आहे. घरातील प्रत्येक भागात सजावटीकडे विशेष लक्ष दिले असून पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनचा संगम या घरात स्पष्टपणे जाणवतो. घरातील एका आलिशान बेडरूमची देखील चर्चा सुरू आहे. या बेडरूममध्ये आकर्षक कपाटे, मोठा बेड, टीव्ही युनिट दिसून येत आहे. संपूर्ण खोलीची सजावट अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे.